विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या 10वीच्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन. खूप छान तुमचा रिझल्ट लागलेला आहे. प्रत्येकाला चांगले मार्क पडले. सगळेजण खुश आहेत. खूप खुश आहेत. काही मुलांना तर 100% मार्क पडलेत. बरं हे फक्त साताऱ्यातच नाही आहेत. आता साताऱ्यात ठीक आहे, मी एक स्टुडंट बघितला. साताऱ्यात गुरुकुल स्कूल आहे. त्यातला टॉपर जो आहे तो 100% मार्क आहेत. बरं 98 ची पण काही थोडी मुलं नाही आहेत. खूप मुलं आहेत. मग 98% 97% जबरदस्त स्कोर आहे. मग सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. पण थांबा, इथं माझं काम आहे ते मला करायचंय. कोणतं काम? माझा एक आहे रे स्टुडंट, मिठाईवाला आहे म्हणूया आपण. तो मला काय म्हणला माहितीये का, की "अरे माझं नुकसान झालं." म्हटलं, "काय झालं?" 12वीचा रिझल्ट होता. आता रिझल्ट म्हटल्यावर पेढे खूप खपणार ना, म्हणून त्यानं म्हणून पेढे तयार केले आणि सेल झालाच नाही. मग त्याला आश्चर्य वाटलं, की "अरे रिझल्ट तर होता. रिझल्ट लागल्यानंतर पेढे वाटले पाहिजेत ना. कुठे आहेत मुलं? नाहीतच मुलं." मी त्याला मग सांगितलं रिॲलिटी काय? काय रिॲलिटी आहे, की 10वी नंतर सगळे पेढे वाटतात. 100% मुलं पेढे वाटतात. त्यावेळेस तू जास्त पेढे तयार कर. सगळे खपतील. पण 12वी नंतर किती मुलं पेढे वाटतायत? खूप कमी. मी तुम्हाला सांगू का? मी माझं काम करतोय. मी तुम्हाला डिमोटिव्हेट करणार नाहीये, पण मी एक जाणीव करून देतोय, की चांगले मार्क पडलेत ना, मग खूप कष्ट घ्यावं लागणार आहे. पुढची 2 वर्ष नाही, पुढचं आयुष्यभर. हां, स्ट्रगल हा कधी थांबणार नाहीये. खूप अभ्यास करावा लागणार आहे. मी तुम्हाला सांगतो, मी सुद्धा प्रचंड पेढे वाटले होते 10वी नंतर. 12वी नंतर पेढे वाटले का मी? नाही. का? मला तो फरक कळालाच नाही लवकर, की 10th पर्यंत माझं कसं असायचं, की स्कूलमध्येच सगळं समजत होतं. स्कूलमधल्या शिक्षकांनी शिकवलेलं की समजायचंच. प्लस कोचिंग होतं, क्लासेस होते 10वी पर्यंत. तिथेही सगळं समजायचं. प्लस डायजेस्ट असायचे. नाही असेल तर उत्तर तिथं बघून तिथनं बघून अभ्यासाची सवय लागली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं युनिट टेस्ट आली की कर अभ्यास सुरुवात. सेमेस्टर आली की तेवढ्यापुरतं 2 दिवस कर. आणि 10वी काय झालं की परीक्षेच्या अगोदर 1 महिनाभर सुट्टी मिळाली. ओके. त्यात प्रचंड अभ्यास झाला. मग चांगले मार्क पडले. मग इथं 10वीत पण बऱ्याच मुलांचं असंच होतं. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला एक काम देतोय. अशी चांगली मुलं शोधा, ज्यांची 12वी झालेली आहे, ज्यांना 12वीत 10वीत खूप चांगले मार्क होते आणि 12वीत कमी मार्क पडले. मग अशांना विचारा, की नक्की काय होतंय? प्रत्येकाचं एकच उत्तर मिळेल, की मी 11वी रिलॅक्स राहिलो. निवांत राहिलो. 12वीत पण सुरुवातीला 9चे 9 दिवस प्रमाणे म्हटलं, "चल नाही आता करायचंय." पण परत झालं नाही. मित्रांच्या वर एन्जॉय करायला मिळेल का 12वीत 11वीत? नाही. त्या गोष्टीला वेळच नाहीये. फॅमिली फंक्शन आणि हेन तेन, सुट्ट्या, ट्रिप आणि एन्जॉयमेंट ही 2 वर्ष बाळांनो नाहीये. खूप डेडिकेशन ठेवावं लागेल. खूप डेडिकेशन. आता अजून एक सांगतो तुमचा. होतंय काय, की ज्या स्टुडंटला 98 प्लस मार्क आहेत ना, ऑब्व्हियसली तुमचे सगळे नातेवाईक, वडिलांचे मित्र, आईच्या मैत्रिणी किंवा वडील तिथं जॉब करतात, आसपासची सगळी लोकं एकच सांगणार आहेत, "आता मुलाला एवढे मार्क पडलेत ना, तर आता 2 वर्षांनी पोरगं आय-आय-टीत गेलंच पाहिजे. 2 वर्षांनी त्याला एम-बी-बी-एसला ॲडमिशन मिळालंच पाहिजे." ओके. पालकांना पण अपेक्षा असतात. विद्यार्थ्याला पण वाटतं, की 98% पाडल्यात होईल. पण मी तुम्हाला सांगू का, इतकं हे सगळं सोपं नाहीये. अशक्य पण काही नाहीये. मला बघायचं आहे जास्तीत जास्त मुलं आय-आय-टीत गेलेत, एम-बी-बी-एसला ॲडमिशन मिळतंय हे बघायचं आहे आणि मला सांगताना चांगलं वाटतंय, की काल एक माझा एक स्टुडंट आला होता. 95% त्याला पडले. त्यानं पण आय-आय-टीसाठी, जे-ई-ईसाठी क्लास लावलाय. पण मी तुम्हाला सांगतो त्यानं सांगितलं, की मला फिजिक्सचे 10 टॉपिक झालेत. लॉज ऑफ मोशन झालाय, मोशन इन प्लेन झालाय, वेक्टर झालेला आहे. ऑब्व्हियसली युनिट्स एंड मेजरमेंट पण झालं असणार आहे. एवढा पोर्शन त्याचा झालेला आहे. म्हणजे रिझल्ट लागायच्या अगोदरच ह्या मुलांनी केलंय. तुम्ही नाही केलं अजून, लवकर सुरुवात करा. लवकर सुरुवात करा. आता कॉलेज सुरू व्हायची वाट बघू नका. मी काय चूक केली? रिझल्टची वाट बघितली. आमच्या वेळेस नव्हतं रे ॲडव्हान्स सगळं असं. ठीक आहे, रिझल्ट मिळाला. रिझल्ट नंतर कॉलेज सुरू होईपर्यंत मी निवांत राहिलो. कॉलेज सुरू झालं ते 10 दिवस दांडी मारली कॉलेजला. गेलोच नाही. मग इतकं नुकसान ना, जेव्हा गेलो ना पहिल्या दिवशी बघितलं, ही अशी काही मुलं होती, की ज्यांचं पोर्शन निम्म्याच्या पुढे गेलं होतं. हां, तुम्हाला इतरांपेक्षा पुढे राहायचंय लक्षात घ्या. इतरांपेक्षा पुढे राहायचं आहे आणि ज्या विषयात मी टॉपर होतो 10वी पर्यंत मी तुम्हाला सांगितलंय. 10वी पर्यंतचं मॅथ्स आणि 11th आणि 12thच्या मॅथ्स मधला डिफरन्स सांगतो तुम्हाला मी काय आहे तो पटकन. 10वी पर्यंत सगळे ईझी टॉपिक होते. पण 11th-12th मध्ये ना, जर ट्रिग्नोमेट्री नाही जमलं, तर कॅल्क्युलस जमत नाही. ट्रिग्नोमेट्रीमध्ये एवढे फॉर्म्युले आहेत की विचारू नका. पण पुन्हा मॅट्रिक्स आहे. तर हे सगळं 11वी-12वी मिक्स होलं. वेक्टर आहे, लाईन आहे, प्लेन आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे.
सर्कल आहे, कोनिक सेक्शन आहे, पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला, कोनिक सेक्शन म्हणजे. अहो, किती फॉर्म्युला सांगू का? तुम्ही कधी घ्या पुस्तक, बघा. मग सर हे जमेल का आम्हाला? जमणारच आहे. तुम्ही एवढे मार्क पडलेत. मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर एका स्टुडंटचे पालक मला भेटले. तो स्टुडंट आता 11th मधून 12th मध्ये जाणार आहे. 10th मध्ये 97% होते. ऑब्व्हियसली 11th मध्ये जे प्रिपरेशन केली, नाही झाली. पण आता तो माझ्याकडे 12th मध्ये आलाय आणि सी प्रिपरेशन करणार आहे. मी त्याच्या पालकांना सांगितलंय, 10वी ला 97 आहेत. मला फक्त त्या मुलाचा गेलेला कॉन्फिडन्स मिळवून द्यायचा आहे. बास, काम ओके होणार आहे. बरं, आता इथं काही लोकांना माझं नाही आवडणार. माझी पण तशीच अवस्था होती. मी जेव्हा 10वी पास झालो, मला जबरदस्त रिझल्ट मिळाला. माझा एक अतिशय जवळचा नातेवाईक 12th मध्ये फेल होता. हां. मग त्यांना कितीही सांगायचा प्रयत्न केला मला, की असं आहे, तसं आहे, तसं आहे. मी मनात घेतलंच नाही. मला माहिती आहे, तो फेल झालाय. मला चांगले मार्क पडलेत ना. मला उड्या मारायच्यात. मला एन्जॉय करायचंय. मला पेढे वाटायचेत. त्याला कमी मार्क पडलेत. तो नाराज आहे, उदास आहे. पण मी तो सांगायचा प्रयत्न करतोय मला, की हे माझं चुकलं म्हणून. पण मी कुठे ऐकायला तयार आहे. मला वाटलं जसं 10वी झालं, तसं होईल 11वी-12वी. होत नाही हे एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. पण मी मगाशी सांगितलं होत नाही म्हणजे होणारच नाही असं बोलत नाहीये मी, लक्षात घ्या. तुम्हाला करावं लागेल. तुम्हाला काही डाउट असतील, पालकांना बोलतोय मी आणि हो, आता अकॅडमी आत्ता शोधायला काही जण सुरुवात करतील. ओके. मी पालकांकडून ऐकतोय, की बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल, की जे करा, सी आपोआप होऊन जाईल. नाही होणार. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल, की आम्ही जे-ई-साठी एन घेतो. घेतात ते. मोठी-मोठी पुस्तकं वापरतात. पण बोर्डचं काहीच घेत नाहीत. मग मुलांचे प्रॉब्लेम क्रिएट होतो. मग माझे काय एक क्रम ठेवा, की पहिला टेक्स्ट बुक, पुस्तक, ते झालं की मग पी-वाय-क्यूज, एम-सी-क्यूज आणि ते झालं की मग जे-ई लेव्हलचे क्वेशन मॅथ्ससाठी करावेच लागतील तुम्हाला. यावर्षी सी-ई-टीचे पेपर टफ होते. यावर्षी नीटचा पेपर भयंकर होता. यावर्षी फिजिक्स बोर्डचा पेपर पण अवघड गेला मुलांना. म्हणजे इथून पुढं बदललेला ट्रेंड लक्षात ठेवा. आता सोपं काय येत नाहीये, सगळं अवघड येतंय आणि आपण तर कुठं कमी आहे. आपण पण ते करून दाखवायचंय. ऑल द बेस्ट.